दंडवत प्रणाम। आज आपण आपली संगत कोणासोबत असायला पाहिजे, दैनंदिन जीवन जगत असताना किंवा या जीवनामध्ये आपण व्यावहारिकपणे वावरत असताना, नातेवाईकामध्ये असो किंवा आपल्या मित्रमंडळीमध्ये असो, सवंगडीमध्ये असो किंवा आपल्या कार्यालयात असो किंवा जिथे कुठे आपण काम करत असेल त्या ठिकाणी असताना आपली संगत कोणत्या लोकांसोबत असायला पाहिजे, कोणत्या मनुष्यासोबत आपण संगत केली पाहिजे, कोणाला आपण मित्र बनवलं पाहिजे आणि कोणाला आपण मित्र नाही बनवला पाहिजे, याबाबत श्री चक्रधर स्वामी यांनी आपल्याला त्यांच्या लीळाचरित्र ग्रंथ जो आहे यामध्ये जर आपण वाचन केलं तर त्यामध्ये स्वामींनी सांगितलेली एक लीळा आहे की संगत कोणासोबत असावी। त्या बाबतीमध्ये स्वामींनी फक्त आपल्याला उपदेशच केलेला नाही आहे, तर स्वामींनी स्वतः उपभोगले आहे, स्वतः ते कृतीतून तसं दाखवलं आहे, ते स्वतः राहिले आहे, एका वाईट लोकांच्या संपर्कात आले, त्यांच्यासोबत राहिले, त्यांच्यासोबत राहिल्यानंतर त्यांना जो अनुभव आला तर त्यातून आपल्याला समजून सांगितलं आहे त्यांनी की कोणत्या लोकांशी आपण संगत करायला पाहिजे। मी जे काही आपणापर्यंत माहिती पुरवतो ती लीळाचरित्र ग्रंथ आहे, शासनाचे पुस्तक आहे किंवा इतर आपले महंतांनी वगैरे लिहिलेल्या ज्या पोथी वगैरे आहे, श्रुतीस्थळ आहे, स्मृतीस्थळ आहे, जे आपल्या याच्यामध्ये वृद्धाचार जो आहे किंवा जी आपली मार्गरूढी परंपरा आहे यामधूनच वाचन करून मी आपणापर्यंत पुरवतो। मी माझ्या मनाचं किंवा एक अंदाज लावून असं काही सांगत नाही किंवा तत्कालीन परिस्थिती काय होती एक सर्वांगीण अभ्यास करून त्याबाबतच मी माहिती आपणापर्यंत पोहोचवतो। त्यामध्ये थोडीफार काही कमी जास्त असू शकतात, बऱ्याच लोकांचे कमेंट येतात, काही पॉझिटिव्ह कमेंट असतात, काही निगेटिव्ह कमेंट असतात, ठीक आहे, ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे, मी माझ्या ठिकाणी बरोबर आहो, कारण त्यांचा अभ्यास तेवढा असेल, कदाचित त्यांच्या बुद्धीची क्षमता तेवढी असेल, कदाचित त्यांचं वाचन कमी असेल किंवा त्यांचं वाचन जास्ती असेल, ते मॅटर करत नाही। पण आपण आपल्या महानुभाव पंथाचा अर्थ आणि तो जो प्रसार कसा करायचा त्याचा नेमका मूळ हेतू काय आहे हे समजवण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आपला केलेला हा एक प्रयत्न आहे। मग त्यामध्ये कोणी मार्ग म्हटलं, धर्म म्हटलं तरी म्हणतात धर्म म्हणू नका, हा आपला पंथ आहे। आपण सुरुवातीला हिंदू धर्म आहे आपला, आणि धर्मामध्ये तयार झालेला हा महानुभाव पंथ म्हणजे एक मार्ग, जीवन जगण्याचा योग्य मार्ग, म्हणजे ते महानुभाव पंथात दिलेला एक संदेश आहे। ठीक आहे, आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊ। जसे घोडाचोडीचे एक सिद्ध व्यक्ती होते, घोडाचोडीचे एक सिद्ध महात्मे होते। किष्किंधा गंध या पर्वतावर राहायचे, ते किष्किंध पर्वतावर राहायचे आणि त्यांचे जे अनुयायी होते, त्यांचे जे शिष्य होते, ते एकदा त्या पर्वताकडे जायला निघाले। तर जाता जाता कडेला एका झाडाला, रोडच्या कडेला एका झाडाच्या सावलीमध्ये श्री चक्रधर स्वामी आराम करत होते। तर हे जे शिष्य मंडळी चालली होती, घोडाचोडीच्या सिद्धांचे शिष्य होते, ते अरण्यातून चालले होते। त्यावेळेस त्यांची दृष्टी स्वामीकडे पडली। त्या झाडामध्ये खाली जे बसलेले आपले स्वामी होते ते बघून ते त्यांना म्हणाले, जसे स्वामीचे तेजस्वी रूप आणि आंतरिक वैराग्य पाहून ते त्यांच्याकडे आकर्षित झाले आणि ते पुढच्या प्रवासासाठी निघताना स्वामींना म्हणाले, देव हो याल आमच्यासोबत किष्किंधे पर्वताला। त्यांनी स्वामींना विनंती केली, देव म्हणून उपमा दिली त्यांना, का तुम्ही आमच्यासोबत चालाल म्हणजे आम्हाला तुमची व तुम्हाला आमची सोबती होईल। स्वामींना वाटलं ठीक आहे, स्वामी कधीच एका जागी थांबत नव्हते, ते आपलं ज्ञानदान करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जात होते, अनेक खेडोपाडी जात होते, अनेक वस्त्यामध्ये जात होते, तांड्यावर जात होते। तर ठीक आहे, त्यांना त्या ठिकाणाहून पुढे जायचंच होतं, त्यामुळे त्यांच्या शिष्यांच्या संगतीने ते पुढे जायला लागले। पण जाता जाता त्यांना एक अनुभव आला की त्यामध्ये जे हे सिद्ध लोक जे होते, हे सिद्ध पुरुष जे होते, ते आपल्या सिद्धीचा धाक दाखवून
लोकांना आपल्या सिद्धीचा धाक दाखवून ते धमकवत होते आणि लोक सिद्धीच्या प्रभावाने त्यांची पूजा करीत होते. म्हणजे त्यांना पूजा करत होते, त्यांना भजत होते. ते कशामुळे? सिद्धीच्या प्रभाव. सिद्धी त्यांची अघोरी सिद्धी असेल ती, पण त्या भजनात आणि पूजनामध्ये भक्तिभाव हा दिसत नव्हता. फक्त त्यांचा त्या सिद्धीचा धाक होता हेच दिसत होतं. आणि स्वामींनी ती ओळखलं होतं. तरी स्वामी शांतच होते, कारण तोपर्यंत त्यांना कुठे अन्याय अत्याचार होताना दिसला नाही म्हणण्यापेक्षा त्यांना प्रत्यक्ष अशी कृती कोणती त्यांच्या समोर घडली नाही. पण त्यांना एक जाणवत होतं त्यांच्यासोबत जात असताना की बाबा हे लोक आपल्या सिद्धीचा धाक दाखवून लोकांकडून म्हणजे त्यांच्याकडून पूजन भजन करून घेत होते आणि लोक पण त्यांना पूजत होते, भजत होते. पण ते सिद्धीच्या धाकामुळे याच्यामुळे नाही की एक आपण परमेश्वराला भेटत आहोत किंवा एक सत्पुरुष आहे यांना भेटत आहोत असं काही नाही, फक्त ते धाक असायचा. मग असंच चालत असताना एका गावाच्या बाजूला, एक झाडाच्या बाजूला त्यांचं जे बिराड होतं ते तिथे थांबले सगळे. स्वामींना श्री चक्रधर स्वामींना पण ते म्हणाले की बाबा आपण थांबा, आम्ही भिक्षा घेऊन येतो, आपणासाठी पण होईल आणि आमच्यासाठी पण होईल. तर हे सिद्ध पुरुष जे होते, जे शिष्य होते, तर ते भिक्षा मागण्यासाठी त्या गावामध्ये गेले. त्या गावात गेल्यानंतर हे सिद्ध भिक्षा मागायला गेले. एका दारात आवाज दिला त्यांनी, भिक्षा आणली म्हणून आवाज दिला. हा आवाज ऐकताच त्या घरातली बाई घाबरली, कारण ते यांच्या सिद्धीबद्दल ऐकून होती. म्हणजे भिक्षा देण्यात जर उशीर झाला तर ह्या साधूचा आपल्याला कोप होईल, हे जे यांच्या जे सिद्धीचा प्रभाव होता त्याचा आपल्यावर कोप होईल. म्हणून तिने घाईघाईमध्ये चुलीवर शिजणारं जे कढईमध्ये असेल ते आंबील वगैरे जे असेल ते आणून त्या साधूबाबांच्या जे भिक्षाचं जे पात्र होतं किंवा हात होतं त्याच्यावर टाकलं. आणि ते भिक्षा दिल्यानंतर त्या सिद्ध पुरुषांचे हात भाजले. हात भाजल्यानंतर त्याला अत्यंत राग आला, क्रोध आला. त्याने त्या क्रोधाच्या भरामध्ये त्या बाईचं घर जाळून टाकलं. घर जाळून टाकल्यानंतर त्या घराला खेडोपाडी घराला शेजारी असायचे, जनावर असायचे, शेळ्या मेंढ्या कोंबड्या वगैरे असायचे. तर ते या घराची आग दुसऱ्या घराची आग तिसऱ्या घराला, अनेक जीव होरपळून मरण पावले त्यामध्ये, अनेक पशु मरण पावले त्यामध्ये. आणि हा सिद्ध पुरुष जेव्हा बेड्याकडे येत होता स्वामीकडे, तर हा घडलेला सगळा प्रकार मोठ्या आनंदाने उत्साहाने श्री चक्रधर स्वामींना सांगत होते. श्री चक्रधर स्वामींना खूप दुःख वाटले. जो व्यक्ती पुरा गावाच्या गाव पूर्ण जळाला त्यांच्यासमोर, कितीतरी जीव गेले, आणि हे जीव गेल्यानंतर ज्या व्यक्तीला आनंद होत आहे आणि तो एवढ्या खुशीने आपल्याला सांगत आहे, म्हणजे ही किती सिद्ध पुरुष असले तरी आपण अशाशी मैत्री करायला नको. स्वामींना खूप वेदना झाल्या, खूप वाईट वाटलं. हे जरी सिद्ध पुरुष असेल, किती तज्ज्ञ असेल, किती हुशार असेल, पण यांना जर दुसऱ्याचं वाईट झाल्यावर स्वतःला जर आनंद वाटत असेल तर माणूस म्हणून माणुसकीने जगण्याचा मानव धर्म यांच्यामध्ये नाही, हे सरळ सरळ सिद्ध होत होतं. आणि ते चक्रधर स्वामींना अजिबात पटलेलं नाही. आणि त्यांनी त्या क्षणी त्यांची साथ सोडली आणि लगेच 3 अहोरात्र ते रुद्रपूरकडे निघाले. आणि रुद्रपूरला आल्यानंतर तेव्हा त्यांचा आल्यानंतर जेव्हा पोहोचले, त्या जे गाव जळालं होतं त्या ग्रामदहनाचा दाह शांत झाला. त्यांना कुठंतरी ते शांत केल्यासारखं वाटलं. तसंच आपल्या पण जीवनामध्ये या चक्रधर स्वामी यांनी जे लीळा चरित्रामध्ये जे श्रवण केलेलं आहे आणि याच्यामध्ये जे लिहून ठेवलेलं आहे, आपण जे वाचत आहोत, जे ऐकत आहोत, हेच उदाहरण आपल्याला पण आताही आपल्या जीवनामध्ये लागू होते. आपल्यासोबत असलेले जे सवंगडी आहे, आपले नातेवाईक असतील, आपले मित्र असतील, सहकारी असतील, तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात असतील त्या त्या क्षेत्रातील लोक, यांना जर आपलं दुःख झाल्यानंतर जर आनंद वाटत असेल तर नक्कीच अशा लोकांपासून आपण दूर गेलं पाहिजे. अशा लोकांना आपण आपल्या जीवनातून काढलं पाहिजे, कारण अशा लोकांपासून कधीच आपला फायदा होणार नाही किंवा कधीच आपलं चांगलं झालेलं त्यांना बघवणार नाही. म्हणून अशा लोकांना आपण जीवनातून दूर केलं पाहिजे. वेळीच आपण त्यांना ओळखलं पाहिजे की त्या व्यक्तीचा आपल्यासोबत असलेला व्यवहार कसा आहे हा ओळखूनच त्याच्यासोबत मैत्री केली पाहिजे. अशाच लोकांशी संगत केली पाहिजे. नाहीतर काय,
आपल्यासोबत पंक्तीत बसतील, संगतीत पण राहतील आणि आपले जर वाईट विचार करत असेल तर अशा लोकांपासून आपल्याला नेहमी त्यांच्याकडून काही ना काही भविष्यात सुद्धा वाईटच प्रसंग ओढवण्याची शक्यता असते. कधीच आपलं चांगलं होईल असं अजिबात होणार नाही. हे स्वामींनी आपल्याला या लीळेमधून शिकवलेलं आहे. ते आपण आत्मसात करायला पाहिजे, आपण आपल्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे आणि ते लोकांपर्यंत ते पुरवलं पाहिजे. आणि आपण सुद्धा या सिद्ध पुरुषाप्रमाणे असा अजिबात विचार करायला नको की एखाद्याचं वाईट झाल्यानंतर आपण सुद्धा आनंदित व्हायला नाही पाहिजे, त्या दुःखात सहभागी झाला पाहिजे. होत असेल तर त्याला मदत केली पाहिजे आणि जर काहीच शक्य होत नसेल तर शांत तरी राहायला पाहिजे. एक परमेश्वराकडे आपण फक्त त्यांच्याविषयी कमीत कमी दुःख तरी व्यक्त केलं पाहिजे, पण उलट त्याचा गैरफायदा घेतला नाही पाहिजे. एखाद्याला जे मजबुरी असेल, एखाद्याची जी याच्यामध्ये आपण अशा याच्यामध्ये फायदा घ्यायला नको असं मला वाटते. आणि अशाच प्रकारे आपण लीळाचरित्र ग्रंथ जर वाचला तर यामध्ये भरपूर आपल्या जीवनाशी निगडीत भरपूर काही प्रश्नाची उत्तरं मिळतील. त्याप्रमाणे आपण वाचन केलं पाहिजे आणि आपण आपल्या जीवनामध्ये तसा उपयोग केला पाहिजे. तेच आपल्या जीवनाचा उद्धार होईल, तेच आपल्याला परमेश्वर प्राप्ती होईल. यातच आपल्याला श्री चक्रधर स्वामी यांच्या विचाराचा आपल्याला प्रचार बी करता येईल, प्रसार बी करता येईल. धन्यवाद.